रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराची चांगलीच रंगत पाहायला मिळते। दीपक केसरकर आणि राणे कुटुंबियांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। दोघंही एकमेकांना जाहीर सभांमधून आव्हानं देताना दिसत आहेत। धनुष्य बाण एवढ्या जोरामध्ये उडा की एका बाणामध्ये 3 पक्षी मेले पाहिजेत। आणि मारणं ही आपली संस्कृती नाही, मारणं ही त्यांची संस्कृती आहे। घायाळ करा, त्यांना व्यवस्थित बँडेज करा। आणि मग जो एअरपोर्ट आम्ही तयार केलेला आहे त्या एअरपोर्ट मध्ये पहिल्यांदा काय आणलं तर गणपती बाप्पा त्या ठिकाणी त्या एअरपोर्ट मध्ये आले। बरोबर आहे, ते वाचलं ना सगळ्या पेपर मध्ये, टीव्ही मध्ये बघितलं की नाही। दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री आले आणि सुरेश प्रभू साहेब आले। तिसऱ्या वेळेला जे विमान आणणार पालकमंत्री म्हणून ते रिकामी घेऊन येणार आणि या तिन्ही तुम्ही घायल केलेल्या पक्षांना परत मुंबईला पाठवून देणार। अहो आमचा कोकण हीच आमची ओळख आहे। आमचा कोकण नसतं तर आमचं आज राणे कुटुंब एवढं नावलौकिक आलं नसतं। त्याची जाणीव आम्हाला काय बोलतात दीपक केसरकर के बोलतात 3 तिकीट 23 तारखेला काढून ठेवलंय आणि मग हे लोकांना परत मुंबईला पाठवा। राहू शकतात काय सिंधुदुर्ग आणि कोकणाचे लोक राणे साहेबांच्या शिवाय? पण फक्त राणेंचं नाव घ्यायचं की म्हणे राणेंना पाठवून देणार। कसं पाठवून देणार? आमच्या साहेबांचा जन्म झाला या जिल्ह्यामध्ये। ते ठाकरे आम्हाला मातोश्रीच्या बाहेरून नाही पाठवू शकले, तू आम्हाला जिल्ह्यातून बाहेर पाठवणार? साहेब जेव्हा उभे होते 2014ला मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढली आहे। मातोश्रीच्या बाहेरून अजूनपर्यंत इतिहासामध्ये कोणी कुठल्या नेत्यांनी मातोश्रीच्या गेटच्या बाहेर रॅली काढली नव्हती। ते फक्त राणेच काढू शकतात, एवढं लक्षात ठेव। तुला वाटतं की तू कायम सत्तेत असणार? आता 19 नंतर काय होणार? तू आमदार तर नसणार काय झालं तरी। तुला काय मी आमदार होऊ देत नाही। काही झालं तरी केसरकरला आमदार नाही होत। तू काय मंत्री नाही। फिरशील सावंतवाडी। मी कसं सरकार चालवतो माहिती आहे तुला? अधिकारी माझं कसे न बोलता पण माझ्या इशाऱ्यावर कसं काम करतात माहिती आहे तुला?